त्यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। 2019ला रोहित पवार भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार होते असं म्हणत धनंजय मुंडेंनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। मंत्रिपद मिळालं नाही म्हणून आमदारकीचा राजीनामा देणार होते असंही मुंडे म्हणालेत। आव्हाडांप्रमाणे रोहित पवारांनी सुद्धा पक्षाचं वाटोळं केल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केलेली आहे। रोहित पवार हे काय रसायन आहे हे महाराष्ट्राला हळूहळू कळेल। ज्या पद्धतीने आव्हाडांनी पक्षाचं वाटोळं केलं त्याच पद्धतीने रोहित पवारांनी सुद्धा या पक्षाचं वाटोळं केलेलं आहे। आता हेच रोहित पवार ज्या वेळेस 2019 मध्ये मंत्रिपद मिळालं नाही म्हणून आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपच्या तिकिटावरती त्यावेळेस निवडणूक लढवण्याचं सुद्धा रोहित पवारांनी ठरवलं होतं। त्यामुळे तुम्ही किती वारंवार मागच्या 5 वर्षात रोहित पवार बदललात हे एकदा महाराष्ट्राला उघडपणाने बोला। दादा तर बदललेले नाहीत।